मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या 31व्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन या स्पर्धेत पुरुष गटात पुण्याच्या ASIच्या धर्मेंद्र यानं अव्वल स्थान पटकावलं. त्यानं 1 तास 7 मिनिटं आणि 41 सेकंद वेळेसह 21 किलोमीटरचं अंतर पार केलं. तर महिला गटात नाशिकच्या रवीना गायकवाड यांनी 1 तास 25 मिनिटं 46 सेकंद वेळ घेत शर्यत पूर्ण केली. या स्पर्धेत सुमारे 25,000 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवला. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरवण्यात आलं. कोरोनापासून गेली 5 वर्ष खंडित झालेली ही स्पर्धा यंदा अबालवृद्धांच्या सहभागानं अत्यंत उत्साहात पार पडली. यावेळी सहभागी धावपटूंचा उत्साह पाहून मॅरेथॉनला झेंडा दाखवल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेतला. त्यांनी धावपटूंसमवेत काही अंतर धावून त्यांचा उत्साह वाढवला. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं होणाऱ्या 31व्या मॅरेथॉनचं रविवारी सकाळी आयोजन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुष गटाच्या तर लता शिंदे यांनी महिला गटाच्या स्पर्धेला झेंडा दाखवला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण 12 गटातील स्पर्धांचा शुभारंभ महापालिका मुख्यालयासमोरील चौकातून करण्यात आला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी उपमहापौर पल्लवी कदम, महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील आदीही उपस्थित होते. ठाणे वर्षा मॅरेथॉन थोड्या खंडानंतर आता पुन्हा होत आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या क्षणी या मॅरेथॉनसाठी पहिल्यापासून पुढाकार घेणारे माजी खासदार सतीश प्रधान यांची प्रकर्षाने आठवण होत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॅरेथॉनला प्रारंभ करून देताना सांगितलं. ठाणं बदलतंय आणि त्या बदलत्या ठाण्याबरोबर ठाण्यातील तरुणाईलाही ऊर्जा देण्याचं काम ही मॅरेथॉन करत आहे. म्हणूनच मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची असं घोषवाक्य घेण्यात आले. तू धाव तू धाव घे क्षितिजाचा ठाव हे गाणंही अत्यंत प्रेरणादायी असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ठाण्यात सप्टेंबर महिन्यात मेट्रोची ट्रायल रन होणार आहे. या अंतर्गत मेट्रोचं कामही सुरू होत आहे. त्यामुळे ठाण्याचं रूप आणखीन बदलेल. आपलं ठाणं हरित ठाणं होत आहे. यंदा 2 लाख झाडं लावण्याचा महापालिकेचा निश्चय केला असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी इंग्लंड ते फ्रान्स हे सागरी अंतर पोहून जाणाऱ्या भारतीय संघातील जलतरणपटू आयुष कैलास आखाडे, आयुष तावडे, मानव मोरे या जलतरणपटूंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स शौर्या अविनाश अंबुरे आणि फुल आर्यमन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्मिता जावळे यांचाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित सगळ्यांनी यावेळी घरोघरी तिरंगा अभियानाच्या निमित्तानं मॅरेथॉनच्या व्यासपीठावर तिरंगा प्रतिज्ञा घेतली. महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यासाठी 1 किलोमीटरची कॉर्पोरेट रन ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांनीही सहभाग घेतला. त्याचप्रमाणे 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत महिला आणि पुरुष गटात ज्येष्ठ नागरिक उत्साहानं सहभागी झाले होते. त्याचबरोबर दिव्यांगांच्या त्रिदल समूहांनी या मॅरेथॉनमध्ये विशेष सहभाग घेतला. ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धा विविध 12 गटात संपन्न झाली. विजेत्यांना एकूण 10,38,900 रुपयांची रोख पारितोषिकं देण्यात आली. मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांमध्ये वाढ करण्यात आली. 21 किलोमीटर स्पर्धेतील विजेत्यास 1 लाखांचं रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. आम्ही लोकांना देतोय, मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करतोय. गेल्या वर्षी 1 लाख, 1.25 लाख झाडं लावली आणि यावर्षी 2 लाख झाडांचं टार्गेट आहे. त्यामुळे ठाण्याचं हिरवंगार ठाणं, हरित ठाणं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. ठाणे हे शहर तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. तलावांचं पुनर्जीवन करण्याचा देखील आम्ही जो काही संकल्प आहे तो देखील राबवतोय. आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की मला एक फोटो दाखवला होता आयुक्तांनी जोगीला तलावाचा. त्या तलावाचं पूर्णपणे तलाव बुजला होता. त्याच्यावर झोपड्या होत्या, 250-300 झोपड्या होत्या. या 250-300 झोपड्या, घरं
आम्ही दुसरीकडे शिफ्ट केली आणि त्या ठिकाणी पूर्वीप्रमाणे जोगीला तलाव त्या ठिकाणी निर्माण झाला आहे. एकदा तुम्ही जाऊन बघून या, मी देखील व्हिजिट करणार आहे. पण बुजलेला तलाव पुन्हा पुनर्जीवित करण्याचं काम मला वाटतं हे ऐतिहासिक काम आहे. आणि ठाणे शहर हे पहिलं शहर असेल की मोठ्या प्रमाणावर लोकांना शिफ्ट करून तलावाचा जो काही पूर्वीप्रमाणे तलाव आहे तो परत तसाच पुनर्जीवित करण्याचं काम महापालिकेने केलं. निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं. पत्रकार परिषदेत सांगितलं त्याचे पुरावे